मानस प्रतिमा निर्माण करण्यासाठी, आपल्या मनामध्ये भविष्याचा फोटो बिंबित करण्यासाठी आपल्यामध्ये कल्पना शक्ती लागते मित्रांनो. बुद्धीचा देवता गणपती, आणि या बुद्धीमध्ये कल्पना शक्ती पण आहे ना. त्या कल्पना शक्तीचा वापर व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी करावा लागतो, हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. कोणत्या आधारावर मी व्हिज्युअलायझेशन करणार? मनामध्ये मानस प्रतिमा निर्माण करणार. चांगली मानस प्रतिमा निर्माण करण्यासाठी आपल्याकडे कल्पना शक्ती लागते. स्वामी विवेकानंद काय म्हणतात की एखादी कल्पना मनामध्ये निर्माण करा, आपल्या डोक्यामध्ये निर्माण करा. ती कल्पना आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवा, आपल्या मनामध्ये बिंबवा, आपल्या मनाच्या चित्तामध्ये ती रुजवा आणि जीवनभर कार्य करा. एखादी कल्पना अंगीकारून जीवनभर त्याच्यावरती ज्यावेळी आपण कार्य करतो त्यावेळी ब्रह्मांडानं माझ्यासाठी आखलेल्या दिव्य योजना साकारायला सुरुवात होते. कल्पना शक्ती नावाचं मूल्य मित्रांनो मॅनिफेस्टेशन मध्ये लागतं, किंबहुना कोणत्याही गोष्टीसाठी लागतं. आज जे मराठी लोक वेगवेगळे छोटे मोठे व्यवसाय करायला लागलेले आहेत, कल्पनेच्या आधारे करायला लागलेले आहेत. एखाद्या छोट्याशा कॅफेमध्ये मी जरी गेलो तर त्यानं तिथं काहीतरी वेगळी कल्पना निर्माण केलेली आहे आणि त्याच्या आधारावर तो व्यवसाय करतोय. ज्यावेळी कल्पना शक्तीला वाव देऊन माझ्या कल्पनेचा आविष्कार ज्यावेळी मी निर्माण करतो त्यावेळी देवानं माझ्यासाठी आखलेल्या दिव्य योजना साकारायला सुरू होतात.